देशाच्या सागरी किनारपट्टीला अधिक बळकट करण्यासाठी आणि वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं CISFच्या वतीनं वंदे मातरम कोस्टल सायक्लेथॉन 2026चं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये CISFचे जवळपास 145 अधिकारी, ज्यामध्ये 65 महिलांचाही समावेश होता, असे उत्साहवर्धक सायकलिस्ट यांचं आज मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियामध्ये आगमन झालं. त्यांचं स्वागत इथे मोठ्या जल्लोषात करण्यात आलं, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF तर्फे आयोजित वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026चं भव्य आगमन मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया इथे मोठ्या उत्साहात पार पडला. सुरक्षित तट समृद्ध भारत या ब्रीदवाक्यासह कच्छ आणि कोलकाता ते कोची असा हजारो किलोमीटरचा प्रवास करत 65 महिला सायकल वीरांसह सुमारे 145 CISF जवानांनी देशभक्ती, समर्पण आणि सुरक्षेचा संदेश संपूर्ण किनारपट्टीवर पोहोचवला. गेटवे ऑफ इंडिया इथे या शूर सायकल वीरांचं मान्यवर आणि सेलिब्रिटीच्या उपस्थितीत भव्य आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्वागतानंतर या सायकल वीरांनी मुंबई समाचारशी संवाद साधत आपल्या प्रवासाचे अनुभव सांगितले. हे सायक्लोथॉनचे दोन ग्रुप पडलेले, दोन आमचे ग्रुप आहे, एक ईस्ट कोस्ट साठी आणि एक वेस्ट कोस्ट साठी. तर पर्टिक्युलरली आय एम टॉकिंग अबाउट द वेस्ट कोस्ट. तर आमचा जो वेस्ट कोस्ट आहे तो लखपत पोर्ट कच्छ मधून जो चालू होणार आहे आणि तो आमचा जो केरळा कोची तक आम्ही पूर्ण 3,500 किलोमीटर पूर्ण प्रवास करणार आहोत. तर आमचा मेन जो मोठा आहे या जो सायक्लोथॉनचा तो आहे कोस्टल सिक्युरिटी, म्हणजे समुद्र तटची जी सुरक्षा आहे त्यासाठी. आणि याचं आमचं मोठं आहे ब्रीदवाक्य आहे की सुरक्षित तट समृद्ध भारत हा आमचा मोठो आहे आणि याच मोठो घेऊन आम्ही पूर्ण हा प्रवास करत आहोत. लास्ट जो आहे केरळामध्ये जो कोची ठिकाण आहे तिथं जो ईस्ट कोस्ट कडून जे सायकलिंगचे आमचे जो ग्रुप येणार आहे आणि वेस्ट कोस्टचा जो सायकलिंगचा ग्रुप आहे ते दोन्ही कोची इथे मिळणार आहे. एकूण अनुभव असा म्हणजे जसं आपण बघितलेले काही जे आपल्या सिक्युरिटी थ्रेट जे आहे जसं टेररिझम वगैरे, तर 26/11 जो अटॅक झाला होता तो समुद्री मार्गीच ते आतंकवादी आले होते. तोच एक मेसेज आहे की जे सुरक्षित जे मेन तट प्रहारी म्हणतो आम्ही CISF मध्ये जे मच्छीमार जे लोक जे कम्युनिटी आहे तर जे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आम्ही समजू शकतो किंवा तट प्रहारी म्हणतो आम्ही त्यांना, की जे मेन मेसेज असणार किंवा जे कोस्टल सिक्युरिटीची इन्फॉर्मेशन असणार तेच सगळ्यात आधी आणि बेसिक जे ग्राउंड लेवलची इन्फॉर्मेशन तेच देऊ शकतं आम्हाला, असं आमचं CISFचं एक विचार आहे. त्यामुळे त्या लोकांसोबत कनेक्ट करणं, त्या लोकांसोबत संवाद साधणं आणि माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि बेसिकली ज्यावेळेस आम्ही लोकांसोबत संवाद साधतोय त्यावेळेस त्या सिक्युरिटीच्या बरोबर त्यांच्या ज्या समस्या आहे त्या पण आम्हाला माहिती होत आहे. छान असा एक्सपिरियन्स होता की वेगवेगळा कल्चर बघायला भेटला आम्हाला आणि आमच्या सायक्लोथॉनमध्ये वेगवेगळ्या म्हणजे ऑल ओव्हर इंडियाचे लोक आहेत, त्यामुळे ते सगळ्यांना ते कल्चर बघायला भेटलं आम्हाला. कल्चर तर खूप म्हणजे रिचच आहे आणि प्रत्येकाचे जे त्यांचं मेन व्यवसाय वगैरेच्या व्यवसाय जसा मच्छीमार आहे तर त्या रिलेटेड त्यांचं कल्चर वगैरे आहे. तर खूप छान वाटलं त्या लोकांना भेटून आम्हाला आणि जाणीव झाली त्या लोकांची की कशी काय आहे, ते कसे जगता, कसे राहता, त्यांची वेशभूषा काय आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं खाणपान कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्हाला माहिती झालंय. आमचा हा जो प्रवास 28 फेब्रुवारीला चालू झालेला होता, सॉरी 28 जानेवारीला चालू झाला होता, हा 22 फेब्रुवारीपर्यंत चालला. तर आजपर्यंत आम्ही हा टोटल 2100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. तर इथून पुढे आम्ही टोटल 3,500चं डिस्टन्स आम्हाला कव्हर करायचं आहे, जे की आम्ही कोचीला पोहोचणार 3,500 किलोमीटरमध्ये. माझं एकच सांगाल का, जसं आमचं सुरक्षित तट समृद्ध भारत हा एक आमचा मेसेज आहे CISFचा. तर लोकांना जागृत व्हावं, लोकांनी CISFचा जो इनिशिएटिव्ह आहे याला सपोर्ट करावं आणि जनजागृती करणं आमचा मेन उद्देश आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांनी जागृत व्हावं. आणि कोस्टल सिक्युरिटी किंवा कोणती ओव्हरऑल सिक्युरिटी हे फक्त एका ऑर्गनायझेशन किंवा युनिफॉर्म ऑर्गनायझेशनचं काम नाही, प्रत्येक नागरिकाचं काम आहे आणि प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य म्हणून त्यांनी आपल्या अवेअर असावे आणि प्रत्येक सिक्युरिटीसाठी जेवढ्या ज्या पद्धतीने हेल्प होईल, जी तुम्हाला माहिती असेल त्या पद्धतीने मदत करावी जे सुरक्षा व्यवस्था त्यांना. आम्ही म्हणजे ओव्हरऑल डेली शेड्यूल जर सांगायचं झालं तर आम्ही मॉर्निंगला 6-6:30 वाजता आमची सायकलिंग वगैरे स्टार्ट होते. तर आम्ही संध्याकाळचं 5:30-6 पर्यंत सायकलिंग करतो. तर त्यामध्ये आमचं जे लंच वगैरे जे असेल मध्ये हायड्रेशन पॉईंट वगैरे पण असतात, रिफ्रेशमेंट वगैरे असते आम्हाला. तर आणि रात्रीचा जो संध्याकाळचा जो प्रोग्राम असतो आम्हाला एखादा विलेज असतो, आम्ही 52 व्हायब्रंट विलेजेस अडॉप्ट केलेले आमच्या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये. तर आम्ही त्या पर्टिक्युलर विलेजमध्ये जातो,
तिथे कल्चर प्रोग्राम वगैरे होता. त्या कल्चर प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही लोकांशी संवाद साधतो. त्यांची ज्या समस्या आहे, त्यांचे जे कल्चर आहे किंवा मग ज्याही गोष्टी असेल आम्हाला त्या गावातल्या, आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचा हा प्रयत्न आहे की लोकांच्या ज्या नागरिक, आम्ही उदाहरण सांगतो, मी काही गावामध्ये आम्ही व्हिजिट केली, तर त्या गावामध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची वगैरे सुद्धा समस्या होत्या काही ठिकाणी ज्या. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, आकर्षण म्हणजे आमच्या कोस्टल सायक्लोथॉनचं, की याच्यामध्ये 50% वुमन आहे, म्हणजे 50% महिला आहे. टोटल आता 65चा आमचा जो ग्रुप आहे सायकलिस्टचा वेस्ट कोस्ट साठीचा, त्याच्यामध्ये टोटल 32 महिला आहे. म्हणजे आम्ही एक वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरणाचा बी मेसेज आम्ही याच्यामधून देत आहोत. हे खूप एक सुंदरता आहे आमच्या कोस्टल सायक्लोथॉनची. तर CISFचा हा प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि अभिमानास्पद प्रवास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तसंच मुंबई समाचार मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार मराठी.